अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेला मोठं यश. युवकांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध गांजा विक्री रॅकेटवर लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा घणाघात. 7,42,000 रुपयांचा तब्बल 24 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त. एक आरोपी जेरबंद. लातूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत तब्बल 7,42,200 रुपये किमतीचा 24 किलो 740 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून एका आरोपीस रंगेहात ताब्यात घेतला. पोलीस अधीक्षक लातूर श्री अमोल तांबे यांनी अवैध धंदे, गांजा विक्री, मादक पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवण करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथके सक्रिय करण्यात आली. 18 मे 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख हे आपल्या पथकासह उदगीर शहर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. उदगीर येथील मोंढा रोडच्या डाव्या बाजूस असलेला साईनाथ मिर्च मसाला उद्योग या दुकानामध्ये एक इसम मोठ्या प्रमाणात गांजाची साठवण करून अवैध विक्री करीत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांनी तात्काळ सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर तसेच उदगीर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाईचं नियोजन करण्यात आलं. नायब तहसीलदार, 2 शासकीय पंच, प्रमाणित वजन काटाधारक, फॉरेन्सिक विभागाचा अधिकारी, व्हिडिओग्राफर यांना सोबत घेऊन सर्व अधिकारी, पंच व कर्मचारी यांनी नियोजनबद्धरित्या सायंकाळी सुमारे 5:40 सुमारास पोलिसांनी साईनाथ मिर्च मसाला उद्योग येथे छापा टाकला. दुकानाची झडती घेतली असता दुकानाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये हिरवट काळसर रंगाचा व उग्र वास येणारा बेमिश्रित सुका गांजाचा मोठा साठा आढळून आला. दुकानात उपस्थित असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपलं नाव शुभरत्न उर्फ कपिल बाबूराव गायकवाड, वय वर्ष 19, राहणार फुलेनगर, उदगीर, जिल्हा लातूर असं सांगितलं. पंच व पोलीस पथकाने सदर पोत्यामधील पदार्थाची पाहणी केली असता तो गांजा असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याचं वजन केलं असता सदर गांजाचं एकूण वजन 24 किलो 740 ग्रॅम इतकं भरलं. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल 7,42,200 रुपये इतकी असल्याचं निष्पन्न झालं. आरोपी शुभरत्न उर्फ कपिल गायकवाड हा सदर गांजा अवैध विक्री व्यवसायासाठी साठवून ठेवत असल्याचं निष्पन्न झालं असून त्याने गांजा कोठून आणण्यात आला, त्याचे इतर साथीदार कोण आहेत याबाबत सखोल तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.